शेताच्या गुणासंबंधी प्रश्न. भन्ते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की शेताचे 3 गुण ग्रहण केले पाहिजे, तर ते कोणते 3 गुण ग्रहण केले पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा, शेताला कालव्याद्वारे पाणी दिल्या जाते. शेताला कालव्याद्वारे पाणी दिल्या जाते, त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने सुचरित्र संपन्नता व व्रत संपन्नता रूपी कालव्यांनी युक्त असले पाहिजे. हे राजा, इथे हा शेताचा पहिला गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, शेतात बांधलेले असतात आणि त्या बांधामुळे पाण्याला अडवून धानाला वाढविले जाते. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने शील संकोचरूपी बांधांनी युक्त असले पाहिजे आणि त्यांनी शील संकोचरूपी बांधांनी युक्त होऊन सामान्याचे रक्षण करून 4 सामान्य फळांना ग्रहण केले पाहिजे. हे राजा, इथे हा शेताचा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, शेत धानाच्या लोभांनी लदबदून जात असते, ते पाहून शेतकऱ्याला अतिशय आनंद होतो. थोडेसे बी पेरून पुष्कळ धान उत्पन्न करतो. पुष्कळ धान पेरून पुष्कळ धान होत असते. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने उन्नती संपन्न होऊन विपुल प्रमाणात फळ देणारे झाले पाहिजे. दान देणाऱ्यांना प्रसन्न केले पाहिजे. ज्याप्रमाणे अल्प प्रमाणात देऊनही पुष्कळ होत असते व पुष्कळ देऊनही पुष्कळ होत असते, हे समजावून सांगितले पाहिजे. हे राजा, इथे हा शेताचा तिसरा गुण ग्रहण केला पाहिजे. इथे हा शेताचा तिसरा गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, विनयधर स्थवीर उपालीने म्हटलेले आहे की शेताच्या उपमेप्रमाणे धानाच्या लोंबीसारखे विपुल फळ देणारे झाले पाहिजे. तो जो विपुल प्रमाणात फळ देतो त्यालाच उत्तम शेत हे नाव आहे. म्हणजे इथं दान देणार झालं पाहिजे म्हणते भगवंत. दान देणारा. भगवंत म्हणतात का भिक्खूने जो दान देतो त्याची प्रसन्नता केली पाहिजे. आता भगवंतांनी उपासकांना अनुयायांना का सांगितलं असं दान द्यायला? का सांगितलं असं? याच्यामागचं लय मोठं कारण आहे, लय विश्लेषण आहे याच्यामागं. काहीच नसल, गरीब आहे, 1 रुपया कमावला 5 पैसे दे, 10 रुपये कमावले 50 पैसे दे, 100 कमावले 5 रुपये दे, 1000 कमावले 50 रुपये दे, 1 लाख कमावले 5000 रुपये खर्च कर दानासाठी. भगवान बुद्धांनी तिसरा भाग सांगितला, 3-4 भाग बाबासाहेबांनी त्याला 20वा भाग केला. म्हणजे महागाईचा काळ आहे, तर लोकांच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे, दान पारमिता वाढली पाहिजे, त्यांच्या मनामध्ये कुशलकर्म वाढले पाहिजे. त्यांचा अहंकार, घमंड हा जो द्वेषपणा आहे, द्वेष, राग, देश, ईर्ष्या, मोह हा नष्ट झाला पाहिजे. याकरता दान पारमिता आहे. म्हणून ही दान पारमिता आपण वारंवार पूर्ण केली पाहिजे. आता दान पारमिता पूर्ण केली पाहिजे. आतापर्यंत जर दान पारमिता पूर्ण केली असती तर हा संपूर्ण देश, हा संपूर्ण समाज हा बलाढ्य झाला असता. कोणी आज इथं भिकारी नसता, वृद्धाश्रम नसते, कुठल्याही म्हातारपण हे दुःखाचं नसतं. इतकं दान पारमितामध्ये बल आहे. पण असं झालं नाही. लोकांनी आपलंच घर भरलं, श्रीमंतांनी आपलंच घर भरलं, नोकरीवाल्यांना आपलंच घर भरलं. बाबासाहेबांचं ऐकलं नाही, संत महापुरुषांनी सांगितलं त्याचंही ऐकलं नाही, भगवान बुद्धांनी 2500 वर्ष अगोदर सांगितलं त्याचंही ऐकलं नाही. ज्यांनी ऐकलं ते 5च आहेत, 100तले 5च आहे ना फक्त. जे ऐकून राहिले बाबासाहेबांचं, जे ऐकून राहिले संत महापुरुषांचं, जे ऐकून राहिले भगवान बुद्धांचं, ते 100तले 5च आहे. 95% लोक हे बैमान झालेले आहेत. म्हणून तर अशी परिस्थिती आहे देशाची, म्हणून तर दरिद्री आहे, म्हणून तर बदमाशगिरी वाढलेली आहे, म्हणून तर गुंड प्रवृत्ती वाढलेली आहे, म्हणून तर रोज खुनं होतात,
म्हणून रोज चोऱ्या होतात, म्हणून रोज चुकीचे कामं होतात. का होऊ राहिले? 20 भाग दान पारमितीचा योग्य ठिकाणी खर्च नाही केला म्हणून. याचं विश्लेषण करून थोडं सांगतो. जर हा 20 भाग खर्च केला असता, कुठे खर्च करावं लागते? जिथे जिथे गरज आहे. आता समजून घ्या 4 भावंड आहे. 4 भावापैकी 2 भाऊ नोकरीवर लागले आणि 2 भाऊ मजुरी करतात. गरिबीची परिस्थिती आहे. तर या 2 भावाचं कर्तव्य काय आहे का पहिले आपल्या भावाच्या लेकरांना 20 भाग खर्च करणे. 1 लाख रुपये पगार असेल तर त्याचा 20 भाग काढणे 5,000 रुपये. आणि आपला दोघं भाऊ बा नोकरीवर नाही आहे, मजुरी करतात. आपले मुलं तर चांगले शिकू राहिले, आपले मुलं शिकून चांगले बनतील. त्याच्याही मुलावर आपल्या मुलासारखं लक्ष दिलं पाहिजे. म्हणून हा कमाईतला 20 भाग 5,000 रुपये धम्म कार्यासाठी आणि त्याच्या शिक्षणावर, त्या मुलांच्या त्यांच्या चांगल्या शिक्षणावर, त्यांच्या भविष्यावर खर्च केला पाहिजे प्रामाणिकपणे. तर ते मुलं घडतात. असंच समाजामध्ये विविध प्रकार असतात, समाजामध्ये विविध लोक असतात. आपल्या शेजारी असते, आपल्या गावामध्ये असते, शहरामध्ये असते. जे लोक नोकरीवर आहेत, जे श्रीमंत आहेत, त्यांनी आपल्या कमाईतला 20 भाग, जे मुलं गरीब आहेत, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता, जे मुलं गरीब आहेत, जे गरजू आहे, कोणाले आई नाही, कोणाले वडील नाही, कोणाले आईवडील दोन्ही नाही, कोणाचे आईवडील गरीब आहे, अशा मुलांना, जे गरजू मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणावर, त्यांच्या भविष्यावर कमाईतला 20 भाग खर्च करावा लागतो. केला? मग ज्यांनी केला नाही त्यांच्याच घरामध्ये चोऱ्या होते, कुठेही चोऱ्या होत नाही. जे कमाईतला 20 भागच खर्च करत नाही, दान पारमिता माहीत नाही, त्यांच्या घरामध्ये चोऱ्या होते. हे चोर का निर्माण केले? चोर हे असेच निर्माण झाले नाही, ह्या चोरांना आम्हीच निर्माण केलं. याची जिम्मेदारी स्वीकारली पाहिजे नागरिक म्हणून. हे चोर का असेच तयार झाले का? हे चोर आपलेच मुलं होत. कोणाचा भाऊ आहे, कोणाचा मुलगा आहे, कोणाचा भाचा आहे, कोणाचा पुतण्या आहे, कोणाचा नातू आहे. हे चोर कोण आहे? वरून पडले काय? वरून नाही पडले. हे चोर आपण योग्य प्रकारे काम न केल्यामुळे, दान पारमिता पूर्ण न केल्यामुळे हे चोर निर्माण झाले, गुंडे निर्माण झाले, खुनी निर्माण झाले, बलात्कारी निर्माण झाले, बेवडे निर्माण झाले, दारुडे गंजट्टी निर्माण झाले. आणि मग हे चांगल्या माणसांना त्रास देतात. जर कमाईतला प्रामाणिकपणे 20 भाग जर योग्य ठिकाणी खर्च केला तर संपूर्ण बेकारी दूर होते देशातली. पोलीसवाल्यांना मग शांत चित्तानं, आरामानं शांत राहतील. त्यांची चांगली ड्युटी होईल, त्यांचं मन प्रसन्न राहील. किती केसेस पेंडिंग पडलेले आहेत कोर्टामध्ये? करोडो केसेस पेंडिंग पडलेले आहेत, करोडो. हे गुन्हेगारी आपण मिटवू शकतो. इतकं बल आहे या धम्माच्या दान पारमितीमध्ये. भगवंतांनी 2500 वर्ष अगोदर सांगितलं, संत महापुरुषांनी आपापल्या काळामध्ये त्यांनी सांगितलं, बाबासाहेबांनी सांगितलं 20 भाग खर्च करा. 5% लोकांना ऐकलं. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, 5 लोक आहे, आता आहे का नाही आहे ते तुम्हालाच माहीत. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयाचे न्यारेचे टोक असते. आता 5ही आहे का नाही आहे? तर इतकं या दान पारमितीमध्ये बल आहे. मग काय होते? मग कुठं खून होते, कुठं चोऱ्या होते. म्हणते बापा माझं चांगलं पोरगं होतं, असा कसा खून झाला? हा समाज, नागरिक हा समाज निर्माण करत असतात. देशाचे नागरिक हा समाज निर्माण करत असतात, चांगला समाज. इथं आपण लक्ष दिलं पाहिजे. फक्त आपलंच लेकरू होय म्हणून आपल्याच लेकरावर लक्ष द्यायचं आणि दुसऱ्याच्या लेकरावर लक्ष नाही द्यायचं. याला धम्म नाही म्हणत, याला विचार नाही म्हणत. जसं आपलं लेकरू तसं दुसऱ्याच्या लेकरावर लक्ष द्यायचं. त्याचंही भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे. नाही तो जर गुन्हेगार झाला तो तुमच्याच लेकराचा खून करल, तो जर गुन्हेगार झाला तो तुमच्याच घरी चोरी करल,
तो जर गुन्हेगार झाला तर तो बदमाश बनल, गुंड बनल आणि मग चांगल्या माणसाला त्रास देईल आणि गुन्हेगारी वाढल. असं आहे सर्क्युलेशन. दान न केल्यामुळं आता जे लोक गर्भ श्रीमंत आहेत, भयंकर श्रीमंत आहे, ते बॉडीगार्ड घेऊन फिरतात. काहून? त्याला माहीत आहे गुन्हेगारी आहे म्हणून. बॉडीगार्ड फिरण्याची गरजच नाही आहे जर तुम्ही हे नष्ट केलं तर. आतंकवादी का तयार झाले? नक्षलवादी का तयार झाले? आपणच तयार केले यांना. परिस्थितीनुसार. आतंकवादी असंच तयार नसते होत, अज्ञानामुळे तयार होते. अज्ञान. हे अज्ञान दूर करून, मैत्री उत्पन्न करून ह्या अज्ञानाला नष्ट केलं पाहिजे. दान पारमिता पूर्ण करा. दान कुठं द्यायचं, कुठं नाही द्यायचं दान हेही कळलं पाहिजे. ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला दान देता, ज्याचं पोट उपाशी आहे त्याला काहीच नाही. ज्याला दानाची गरज आहे त्याला दान द्या. जो उपाशी आहे त्याला अन्न चारा. ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला चारून काय फायदा? एकीकडे दूध कोणाला पाजायचं हे कळलं पाहिजे. ज्याला गरज आहे त्याला पाजा. गरज कोणाला असते? असंख्य म्हातारे लोक रस्त्यावर झोपलेले आहेत, लहान लहान लेकरं रस्त्यावर आहेत, कोणी एकटाही माझा जेवणानं राहते बिचारा, त्याला पाजा ना दूध. त्याला पाजा दूध, त्याला अन्न चारा. त्याच्या सिस्टीमला बदलवा, दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. एका श्रीमंत माणसानं, एका नोकरीवाल्यानं एक जरी मुलाला बदलवलं, एका मुलाला पुरा देश सुधारते. एकच. जसं आपलं लेकरू, एका लेकराला दुरुस्त कर आपल्या जीवनामध्ये. नोकरीवर आहे ना तुला 1 लाख पगार आहे, 50,000 पगार आहे, 2 लाख पगार आहे. तू बिझनेसमॅन आहे ना, व्यापारी आहे ना, तू करोड रुपये कमवतो ना. तू एका जणाला बदल, फक्त एकच, पुरा देश बदलते. पुणे गुन्हेगारी संपून जाते. हा देश स्वर्ग उत्पन्न होते. इथेच स्वर्ग आहे. जेव्हा संपूर्ण देश सुधारेल तेव्हा हा देश स्वर्ग बनेल. ह्या दुरुस्त्या करता आम्हाला आला पाहिजे. हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे. म्हणून दान पारमितामध्ये फार बळ आहे. ते हे दान पारमिता आपण समजून घेतलं पाहिजे. द्रव्य औषधी गुणासंबंधी प्रश्न. द्रव्य औषधी गुणासंबंधी प्रश्न. भंते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की द्रव्य औषधाचे 2 गुण ग्रहण केले पाहिजे, तर ते कोणते 2 गुण ग्रहण केले पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा, द्रव्य औषधामध्ये किडे उत्पन्न होत नाही, त्याचप्रमाणे हे राजा, साधक आपल्या मनामध्ये क्लेश उत्पन्न होऊ देऊ नये. साधकाने आपल्या मनामध्ये क्लेश उत्पन्न होऊ देऊ नये. हे राजा, इथे हा द्रव्य औषधाचा पहिला गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, द्रव्य औषधाने चावल्यामुळे, स्पर्शामुळे, पाहिल्यामुळे, भोजनामुळे, पिण्यामुळे, चाटल्यामुळे जे विष लागते ते सर्व नष्ट होत असते. त्याचप्रमाणे हे राजा, साधकाने आसक्ती, दोष, मोह, अहंकार, मिथ्यादृष्टीचे सर्व विष नष्ट केले पाहिजे. हे राजा, इथे हा द्रव्य औषधाचा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने असे म्हटलेले आहे की जे साधक संस्काराच्या स्वभावाचा अर्थ जाणून घेऊ इच्छितो त्याने क्लेशरूपी विष नष्ट करण्याकरता औषध झाले पाहिजे. काय म्हटलं गेलेलं आहे? आपण औषध झालं पाहिजे. औषधी समान, जहर नाही, औषधी समान प्रत्येक मनुष्यानं झालं पाहिजे. दुरुस्त्या केला पाहिजे. कल्याण मैत्री उत्पन्न केली पाहिजे.
माणसं जोडले पाहिजे, घराचे घरं दुरुस्त केले पाहिजे, भावाभावामध्ये मैत्री उत्पन्न केली पाहिजे, मित्रामित्रामध्ये मैत्री उत्पन्न केली पाहिजे आणि वैर नष्ट केला पाहिजे. समाज जोडला पाहिजे, समाजामध्ये बंधुत्व निर्माण केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा शांती प्रस्थापित होईल. म्हणून म्हटलं गेलेलं आहे आपण औषधी समान झालं पाहिजे. औषधी समान आपण जर औषधी समान झालो तर सगळं दुरुस्त होईल. पण आता काय सध्या सगळे जहरीलेच आहे, जास्तीत जास्त जहरीले भरपूर आहे, जहरच आहे अंगामध्ये. जिकडं तिकडं वोकणंच सुरू आहे. वोकला का लागले भांडणं, वोकला का लागले भांडणं, इकडेही भांडणं तिकडेही भांडणं, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जिकडं तिकडं भांडणंच भांडणं. काय ओकू राहिला? जहर ओकू राहिला. जहर ओकला, द्वेष पेरला, राग पेरला, ईर्ष्या पेरली, भेदभाव पेरला, जहर पेरणं सुरू आहे. म्हणून भांडणं लागणं चालू आहे. जगामध्ये तिकडं देशामध्ये भांडणं लागलेले आहे. अनपढ थोडी आहेत ते, डिग्र्या होल्डर आहे ना, राष्ट्राचे राष्ट्रपती आहेत, प्रेसिडेंट आहेत. 2 देश आपसामध्ये भांडून राहिले, एकामेकावर बॉम्ब टाकू राहिले. कोणतं शिक्षण होय? जहर पेरलं ना, जहर पेरलं म्हणून भांडणं लागली. सामान्य लोकांची हानी, सामान्य लोक मरून राहिले. आता गेलेला जीव का परत येते काय? नाही येत परत. गेलं मेला मग भोगा. म्हणून म्हटलं आहे भगवंतांनी वैराने वैर शमत नाही, मैत्री करा, मैत्रीने वैर शमते, मैत्रीने शांत जीवन जगता येते. म्हणून मैत्रीशिवाय पर्याय नाही. नाही तर डोक्यामध्ये अहंकार, डोक्यामध्ये जहर, डोक्यामध्ये भेदभाव, हलका भारी, आम्ही हलके तुम्ही भारी, तुम्ही हलके आम्ही भारी. ह्या भारी हलक्यामध्ये काय पडता बाबा? वजन करून पहा बरं, तराजूवर वजन करून पहा. जास्त खाल्लं पिल्लं असं बिचारा तर भारी खाली पारडेन. मग कुठलं येत असू शकते? काही हलका भारी नाही आहे. हलका माणूस उलट चांगला असते, तो फार स्पीडनं पोहू शकते. रनिंग लावा मग त्याची, जो भारी आहे ना त्याची रनिंग लावा, दम पुसून पडून जाईन खाली. जो बारीक हलका आहे तो भर पळेन बिचारा पुढं. या हलक्या भारीच्या चक्करमध्ये नाही पडलं पाहिजे. आपसामध्ये मैत्री उत्पन्न करून समजूतदारीपणानं जीवन जगलं पाहिजे. समजूतदारीपणानं, समजदारीपणामध्येच कल्याण आहे, मंगल आहे. आणि जे जहर उगतात, जहर भेदभाव निर्माण करतात, तिथं स्वार्थ दडलेला असते. काहीतरी भेटते ना, काहीतरी पैसे भेटते खाले, काहीतरी जेवण भेटते खाले, बिर्याणी फुकटाची, दारू प्याले भेटते आणि म्हणते भांडण लाव म्हणजे मी निवडून येईन. काय करायचं? 2 समाजामध्ये भांडण लावायचे, समाजामध्ये भांडण लावायचे, देशामध्ये भांडण लावायचे म्हणजे मी निवडून येईन, असा प्रकार चालतो. म्हणून ह्या असल्या लोकांपासून दूर राहायला पाहिजे. आणि हे समजून घेतलं पाहिजे वैरी कोण, मित्र कोण. म्हणून म्हटलं गेलेलं आहे औषधी समान झालं पाहिजे प्रत्येक मनुष्याने, औषधीसारखं, म्हणजे जहर नष्ट होईल. पुढे भोजनाच्या गुणासंबंधी प्रश्न. भंते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की भोजनाचे 3 गुण ग्रहण केले पाहिजे. आलं भोजनावर. भोजनाचे 3 गुण ग्रहण केले पाहिजे. तर ते कोणते 3 गुण ग्रहण केले पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा भोजन सर्व जीव प्राण्यांचा आधार आहे, भोजन सर्व जीव प्राण्यांचा आधार आहे, त्याचप्रमाणे हे राजा साधकाने सर्व प्राण्यांना निर्वाणाच्या मार्गावर चालण्यास आधार दिला पाहिजे. निर्वाण. हे राजा, इथे हा भोजनाचा पहिला गुण ग्रहण केला पाहिजे. निर्वाणाच्या मार्गावर चालण्यास आधार दिला पाहिजे म्हणते.
निर्वाण. निर्वाण का असंच प्राप्त होते काय? निर्वाण हे जिवंतपणातली प्राप्त करण्याची अवस्था आहे. जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. त्यानंतर हे राजा, भोजनामुळे सर्व जीव प्राण्यांची शक्ती वाढत असते. त्याचप्रमाणे हे राजा, साधकाने आपल्या योग्यतेमध्ये वाढ केली पाहिजे. हे राजा, इथे हा भोजनाचा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, सर्व जीव प्राणी भोजनाची इच्छा करीत असतात. त्याचप्रमाणे हे राजा, साधकाने सर्व लोकांच्या कल्याणाची कामना केली पाहिजे. हे राजा, इथे हा भोजनाचा तिसरा गुण ग्रहण केला पाहिजे. सगळ्यांची मंगळाची कामना करते म्हणते भगवंत. सगळ्यांबद्दल मैत्री करा, सगळ्यांची कल्याणाची कामना करा. हे राजा, स्थवीर मोदगलायन यांनी म्हटलेले आहे की साधक भिक्खूने संयमित होऊन, स्थिर होऊन, शीलसंपन्न होऊन आपल्या आचरणाने सर्व लोकांच्या कल्याणाची कामना केली पाहिजे. साधकाने सर्वांच्या कल्याणाची कामना केली पाहिजे. साधक आपल्यामध्ये पण असते म्हणा. जे साधक असतात, धम्माच्या मार्गाने असतात, ते साधक आहेत. त्यांनी सर्वांच्या कल्याणाची कामना केली पाहिजे. नाही तर कामना नाही केली, दे भांडणं लावून. मला बोलला हा आता तर भांडणंच लावतो याच्या. थांब ना, मला बोलला हा, याचा तर चांगला काटाच काढतो. आता मला बोलला आता हा, याला धडाच शिकवतो. असं नाही करायचं कधीच नाही करायचं असं. आपल्याला ज्ञान आहे ना, आपण समजदार आहो ना, त्याला कधीच हानी पोचवायची नाही. त्याचं कर्म तो भोगन, आपण कोणालाच हानी नाही पोचवायची. त्याच्याबद्दल आपण मैत्रीची कामना केली पाहिजे. तो तसाच जाणार आहे. कोणालाही मारण्याची गरज नाही, कोणाची हिंसा करण्याची गरज नाही, कोणालाही त्रास देण्याची गरज नाही. प्रत्येक मनुष्य हा मरणधर्मी आहे. मरणधर्मी आहे. कोण अमर आहे इथं? कोण आहे अमर? कोण थांबणार आहे? जन्मला, तारुण्य, म्हातारपण, मरण. जाती, जरा, व्याधी, मरण. जन्म, म्हातारपण, रोग, मरण. प्रत्येकजण मरणार आहे. मग कशाला हिंसा करायची? कशाला भांडणं करायचे? कशाला त्रास द्यायचा? प्रत्येक मनुष्य हा मरणधर्मी आहे, हे जाणलं पाहिजे. आणि मैत्री उत्पन्न केली पाहिजे. प्रत्येकाच्या कल्याणाची कामना केली पाहिजे. आपण प्रत्येक संपूर्ण आयुष्यामध्ये किती काळ सुखानं जीवन कंठित करतो याला महत्त्व आहे. किती वर्ष जगला याले महत्त्व नाही आहे, तो कसा जगला याले महत्त्व आहे. का भांडणंच लावायचे काम केले जिंदगीभर, द्वेषच पसरवण्याचं काम केलं जिंदगीभर, जहरच ओकाचं काम केलं जिंदगीभर, काय जगला? अरे अरे अरे, किड्या मुंग्यापेक्षा भयंकर जगला मग तो तर. पण ज्यानं मैत्री उत्पन्न केली, कल्याणाची कामना केली, समाजाला जोडलं, माणसाला जोडलं, माणसाची कल्याणाची कामना केली, तोच खरा जीवन जगलेला आहे. आणि अशा प्रकारचं जीवन ज्यांनी कल्याणाची कामना केलेली आहे 2500 वर्ष अगोदर भगवान बुद्धांनी केली, त्यानंतर संत महापुरुषांनी केली. आणि आजच्या काळामध्ये जेवढी गाडगे बाबा, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी दुरुस्त करण्याचंच काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा यांनी माणसाला जोडण्याचंच काम केलं, दुरुस्त करण्याचंच काम केलं. अशा दुरुस्त करण्यामध्ये आपण आपला हातभार लावला पाहिजे. त्यानंतर धनुर्धारीच्या गुणासंबंधी प्रश्न. भंते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की धनुर्धारीचे 4 गुण ग्रहण केले पाहिजे, तर कोणते ते 4 गुण ग्रहण केले पाहिजे? तर कोणते 4 गुण ग्रहण केले पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा, धनुर्धारी बाण मारण्यासाठी आपल्या दोन्ही पायांनी जमिनीवर मजबूत उभा राहतो, गुडघे सरळ करतो, बाणाची जुडी
कमरे मागे बांधून ठेवतो, शरीराला मजबूत करतो, 2 हातांनी धनुष्य ताणतो, मुठ मजबूत दाबून ठेवतो, बोटांनी मजबूत ओढून ठेवतो, मानेने बळ देतो, डोळे बंद करतो, निशाण सरळ धरतो व असा आत्मविश्वास धारण करतो की मी घायाळ करीन. त्याचप्रमाणे हे राजा, साधकाने शिलाच्या भूमीवर आपल्या सामर्थ्याचे पाय मजबूत केले पाहिजे, चित्ताला संयमित केले पाहिजे, आपल्या इंद्रियांना स्थिर केले पाहिजे, इच्छा व उत्कंठांना मजबूत दाबून ठेवले पाहिजे, चित्तामध्ये निरंतर वस्तुनिष्ठ चिंतन केले पाहिजे, सामर्थ्य ताणून ठेवले पाहिजे, 6 दरवाजे बंद केले पाहिजे, स्मृती जागृत ठेवली पाहिजे व आत्मविश्वास धारण केला पाहिजे की मी ज्ञानरूपी बाणाने सर्व क्लेशांना घायाळ करून टाकेन. हे राजा, इथे हा धनुर्धारीचा पहिला गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, धनुर्धारी वाकलेले बाण सरळ करण्याकरता एक आळक नेत असतो. त्याचप्रमाणे हे राजा, साधकाने आपल्या वाकलेल्या चित्ताला सरळ करण्यासाठी ह्या शरीरामध्ये स्मृतिप्रस्थान रूपी आळक सोबत ठेवले पाहिजे. हे राजा, हा धनुर्धारीचा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, साधकाने या शरीरामध्ये अभ्यास केला पाहिजे. हे राजा, साधक या शरीरामध्ये कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे. हे शरीर अनित्य आहे, याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे हे शरीर नष्ट होणार आहे, याचा अभ्यास केला पाहिजे. हे शरीर दुःख आहे, अनात्म आहे, रोगी आहे, फोडा आहे, जखम आहे, दुखणे आहे, रोग आहे, मरण आहे, परलोक आहे, संकट आहे, उपद्रव आहे, भय आहे, उपसर्ग आहे, अस्थिर आहे, भंग होणारे आहे, अध्रुव आहे, असुरक्षित आहे, अप्रमादी आहे, शरणरहित आहे, अशरणभूत आहे, खाली आहे, तुच्छ आहे, शून्य आहे, दुष्परिणामयुक्त आहे, परिवर्तनशील आहे, असार आहे, पापी आहे, वध करणारा आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, आश्रवयुक्त आहे, संसारयुक्त आहे, भाळविणारा आहे, उत्पन्न होणारा आहे, वृद्ध होणारा आहे, रोग उत्पन्न होणारा आहे, मरणारा आहे, शोक करणारा आहे, आक्रंदन करणारा आहे, पश्चाताप करणारा आहे, क्लेश उत्पन्न करणारा आहे. हे राजा, साधकाने आपल्या ह्या शरीरामध्ये अशा प्रकारचा अभ्यास केला पाहिजे. हे राजा, इथे हा धनुर्धारीचा तिसरा गुण ग्रहण केला पाहिजे. इथे हा धनुर्धारीचा तिसरा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, धनुर्धारीने रोज सकाळी सायंकाळी अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करीत असतो. त्याचप्रमाणे हे राजा, साधकाने रोज सकाळी सायंकाळी आलंबन ग्रहण करून अभ्यास केला पाहिजे. हे राजा, इथे हा धनुर्धारीचा चौथा गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, धर्मसेनापती स्थवीर सारीपुत्राने असे म्हटलेले आहे की ज्याप्रमाणे धनुर्धारी रोज सकाळी सायंकाळी अभ्यास करतो, आपल्या अभ्यासाचा सराव अखंडित ठेवल्यामुळे त्याला भोजन व मजुरी प्राप्त होत असते, त्याचप्रमाणे बुद्धपुत्र आपल्या शरीरामध्ये अभ्यास करीत असतात, सराव करीत असतात, त्यात ते खंड पडू देत नाही, म्हणून त्यांना अर्हतपद प्राप्त होत असते. अर्हतपद प्राप्त होत असते म्हणजे अर्हतपद प्राप्त होत असते. कायच्या मार्गानं? धम्मामध्ये पकलं, धम्म धारण केला, धम्माला समजून घेतलं, धम्मामध्ये शिजले तर मनुष्याला शोतापन्न
सकुदागामी, अनागामी आणि अर्हत अवस्था प्राप्त होते. जे जे साधक आहेत धम्मामध्ये पकले, धम्माला जाणून घेतलं, ते शोतापन्न, सकुदागामी, अनागामी आणि अर्हत्व अवस्था धारण करतात, अर्हत्व अवस्था प्राप्त करतात. या दिशेकडे वाटचाल केली पाहिजे. आपण या दिशेकडे वाटचाल केली पाहिजे. आणि जो मनुष्य या दिशेकडे वाटचाल करतो, जो मनुष्य या दिशेकडे वाटचाल करतो तो शोतापन्न होतो, सकुदागामी होतो, अनागामी होतो आणि अर्हत होतो. आणि जेव्हा ह्या अवस्था प्राप्त होतात त्यांचं दुःख नष्ट होते. जेव्हा अर्हत अवस्था प्राप्त होते त्याला निब्बाण अवस्था प्राप्त होते. निब्बाण अवस्था ही जिवंतपणातलं सगळ्यात मोठं सुख. निब्बाण अवस्था जिवंतपणातलं सगळ्यात मोठं सुख, ज्याच्या सानिध्यामध्ये येऊन सर्व लोक सुखी होतात, सर्व लोक आनंदित होतात, सर्व लोकांना शांती महसूस होते, सर्व लोकांच्या मनामध्ये शांती उत्पन्न होते. आणि शांती उत्पन्न झाल्यावर तो त्या दिशेकडे वाटचाल करून तो सुखानं हे शरीर त्यागतो. जो मनुष्य अर्हतधारी आहे, निब्बाण अवस्था प्राप्त केलेली आहे, तो मनुष्य सांगून जातो, सांगून का मी या दिवशी जाणार आहे, सांगून जातो. आणि तो आपलं शरीर निब्बाण अवस्था धारण करून त्यागतो. इतकं मोठं धम्मामध्ये बल आहे. आता हे जेवढे सांगितलेलं आहे भगवंतांनी, भिक्खूंना सांगितलं. भिक्खू साधक, त्यांना साधक म्हटलं गेलेलं आहे. त्यांना सांगितलं. का सांगितलं? यासाठी सांगितलं कारण भगवंतांनी 2500 वर्ष अगोदर सांगितलेलं आहे, जाती बी दुःख, जन्म घेणं दुःख आहे. आता आलो मेन समस्येवर. भगवंतांनी जाणलं ना, ह्या सर्व समस्या जन्मापासूनच आहे. जन्म घेणं थांबवावं लागन. जन्म झालाच नसता तर कायले गुन्हेगार झाले असते. सगळे चांगले होत नाही ना. जे दुःख उत्पन्न झालेलं आहे ते जन्मापासून झालेलं आहे. म्हणून भगवंतांनी म्हटलेलं आहे जाती बी दुःख. आणि भगवंतांनी हे जाती बी दुःख का म्हटलेलं आहे? कारण भगवंतांनी म्हटलेलं आहे हे जग एक अंधार कोठडी आहे. ह्या जगातला मी एक कैदी. जग अंधार कोठडी आहे. जाती बी दुःख. जाती म्हणजे जन्म. जन्म झाला आता. जेही बाळ जन्माला येते, जेही बाळ जन्माला येते ते रडत जन्माला येते. रडत हसत जन्माला येत नाही. आता जन्म झाला, भगवंतांनी जाणलं ते बाळ का रडत असेल, का रडत असेल? माझ्या अभ्यासाप्रमाणे यासाठी रडते का हे जग एक अंधार कुटुंबी आहे. ते बाळ या दुःखाच्या भावचक्रामध्ये जन्म झालेला आहे त्याचावाला, म्हणून रडत जन्माला येते. म्हणून तर भगवंतांनी 4 आर्य सत्य सांगितलेले आहे. दुःख पहिलं आर्य सत्य. जगात दुःख आहे पहिलं आर्य सत्य. दुःखाला कारण आहे दुसरं आर्य सत्य. दुःख दूर करता येते तिसरं आर्य सत्य. आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग. भगवंतांनी जाणलं का सर्व धम्मामध्ये परिपक्व होऊ शकत नाही. सर्व लोक निब्बाण अवस्था प्राप्त करू शकत नाही. जन्म थांबू शकत नाही. जन्म होणार आहे, जन्म वाढणार आहे, लोकांची संख्या वाढणार आहे येणाऱ्या काळामध्ये. मग काय करावं लागेल? म्हणून भगवंतांनी 5 शील दिले अगोदर. 5 शील का हे धारण करतील, धम्माच्या दिशेकडे वाटचाल करतील आणि आपल्या जीवनामध्ये सुख उत्पन्न करतील. मग अष्टशील आहे. मग 4 आर्य सत्यामधलं दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग. यामध्ये फार बारीक बारीक बाबी आहे. जन्म थांबावा लागतो
जन्म थांबला तरच दुःख नष्ट होते. भगवंतांनी दुःखाला मुळापासून नष्ट केलेला आहे. आता तो लय मोठा विषय आहे, तो आता काही वेळ नाही आपल्यापाशी एवढा. भगवंतांनी दुःखाला मुळापासून नष्ट केलेला आहे. सुख आणि शांती उत्पन्न केलेली आहे. म्हणून तो कोणी धम्माकडे एवढं लवकर वळत नाही. म्हणून तो भरकटलेले आहे, भ्रमात पडलेले आहे. धम्म लवकर जाणू शकत नाही, कारण कुशलकर्माचा साठाच नाही आहे जवळ. कुशलकर्म नाही आहे ना. म्हणून धम्म फार बारकाईनं समजून घ्यावं लागते. धम्म धारण नाही केला म्हणून दुःख आहे. म्हणून भगवंतांनी जाणलं काही लोकसंख्या वाढणार आहे, दुःखी होणार आहे. म्हणून भगवंतांनी 4 आर्य सत्य दिले आणि दुःखमुक्तीचा मार्गही सांगितला. आर्य अष्टांगिक मार्ग, शिलाच्या मार्गाने. त्यांनी जाणलं का हे दुःख नष्ट करण्यासाठी हा मार्ग सांगणं फार आवश्यक आहे. त्याचं सविस्तर प्रोसेस, ह्या दुःखाला नष्ट कसं करायचं हा मार्ग भगवंतांनी सविस्तर सांगितलेला. म्हणून अनुलोम आणि प्रतिलोम 24 आर्य आहे धम्मचक्राचे. जे धम्मचक्र आपण त्याला राष्ट्रध्वज म्हणतो, तिरंगा म्हणतो. कोणी तिरंगा म्हणतात, कोणी चौरंगा म्हणतात, कोणी राष्ट्रध्वज म्हणतात. जो आपल्या भारताचा राष्ट्रध्वज आहे त्याच्यामध्ये दुःखमुक्तीचा मार्ग आहे. जो आपल्या भारताचा राष्ट्रध्वज आहे, ज्यामध्ये चक्र आहे, ज्याला आपण अशोक चक्र म्हणतो, तो दुःखमुक्तीचा मार्ग आहे. 12 अनुलोम आणि 12 प्रतिलोम, त्याच्यावर कधी अभ्यास करा. त्याच्यामध्ये सुख, शांती, समाधान आणि दुःखमुक्तीचा मार्ग आहे. आणि ते समजून जर घेतलं तर आपलं जीवनातलं संपूर्ण दुःख नष्ट होते. आपल्या जीवनामध्ये शांती उत्पन्न होते. आणि शांती उत्पन्न होऊन या देशामध्ये प्रसन्नता आणि आनंदता निर्माण होते, जर त्या दिशेने वाटचाल केली तर. म्हणून आपण सर्वांनी धम्माच्या दिशेकडे वाटचाल करावी, मैत्री उत्पन्न करावी आणि धम्माच्या दिशेने वाटचाल करून मैत्री उत्पन्न करून आपसामध्ये मैत्री भावना निर्माण करून एकोप्याने आपला संसार करावा. भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम.